नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी खुशखबर आलेली आहे, आनंदाची बातमी आलेली आहे. आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. तर याची तारीख सुद्धा आता फिक्स झालेली आहे आणि नेमकी ती तारीख काय आहे आणि यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागेल, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता कर्जमाफी आपल्याला कधी मिळणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेन, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसापासून सगळेजण कर्जमाफी कधी होणार तर या संदर्भात विचारणा करत होते, त्याचबरोबर चिंतातूर होते आणि नुकतीच आता एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि या अपडेटनुसार आता शेतकरी बांधवांचं जे काही कर्ज आहे तर ते माफ केलं जाणार आहे. साधारणतः हे कर्ज 2 लाख रुपयापर्यंत माफ केलं जाणार आहे. तर अशा प्रकारची महत्वाची माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिलेली आहे आणि साधारणतः जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये, लक्षात घ्या की जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीला सुरुवात होणार आहे आणि यानुसार 2 लाख रुपयापर्यंतचं जे काही कर्ज आहे शेतकऱ्यांचं तर ते माफ केलं जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज होतं तर त्यासाठी उर्वरित जे काही कर्ज आहे तर ते शेतकऱ्यांनी स्वतः भरायचं आहे आणि त्यांना 2 लाख रुपयाचं कर्ज माफ केलं जाणार आहे. आणि त्यानंतर एक तिसरा पर्याय सांगण्यात आलेला आहे की जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत होते तर त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची 3 महत्वाची पद्धती कर्जमाफी बाबत सांगण्यात आलेली आहे. आणि आता बघूया आपण यासाठी नेमकं आपल्याला काय करायचंय. सगळ्या शेतकऱ्यांना एक कर्जमाफी लगेच मिळणार नाही, तर यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाची बाब सांगितलेली आहे आणि ती बाब म्हणजे आपल्याला जे काही आपलं आधार कार्ड आहे तर ते तात्काळ अपडेट करून घ्यायचं आहे. म्हणजे साधारणतः जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्ती होणार आहे. तर यासाठी त्या अगोदरच आपलं आधार कार्ड जे शेतकरी अपडेट करून घेतील त्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लवकरात लवकर आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या, म्हणजे आपल्याला ही कर्जमाफी मिळणे सोपं जाईल, सोयीस्कर जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती. जर आपणास ही अपडेट आवडली असेल तर हा व्हिडिओ सगळ्या शेतकरी बांधवांकडे शेअर करा. धन्यवाद.